प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। मतदार यादीत घोडावर बोट ठेवत ठाकरे बंधू आक्रमक। निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। मतदार याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, महाविकास आघाडीची मागणी। इतके कन्फ्यूज विरोधक कधी पाहिलेले नाहीत। कोणाकडे काय मागणी करायची हेच कळत नाही। मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका, फेक नरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप। राज ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची केमिस्ट्री कॅमेऱ्यात कैद। मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचे नेते अनुकूल असल्याची जोरदार चर्चा। मुंबई एसटी बँकेच्या बैठकीत तुफान राडा। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरनं गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या संघटनांमध्ये हाणामारी। दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यात 480 कोटी वाटपाला मंजुरी। ऑगस्ट सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत। माओवाद्यांचा मोठा नेता मल्लोजुला भूपतीने मुख्यमंत्र्यांसमोर पत्करली शरणागती। भूपतीसह 60हून अधिक माओवाद्यांच्या शरणागतीमुळे माओवादी चळवळीला सर्वात मोठा धक्का। वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा। ईडीनं केलेली अटक बेकायदा असल्याचा निकाल। घाटकोपरच्या अमृतनगर सर्कल परिसरातील ज्वेलर्सवर भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न। 3 दरोडेखोरांकडून हवेत गोळीबार। मालकावरही हल्ला। दरोड्याचं सीसीटीव्ही समोर, तपास सुरू। आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभ। सोलापूर मुंबई विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला गती, तर लवकरच नाईट लँडिंग सुविधा निर्माण करण्याचं फडणवीसांचं सुतोवाच। नमस्कार, मी विशाल परदेशी। दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। चला जाणून घेऊ नेमकं दिवसभरात घडलंय तरी काय, आणि जे घडलंय त्यावरचे स्पेशल रिपोर्ट आपल्याला बघायचे आहेत दिवसभराच्या बातम्यांमध्ये। सुरुवात करूया। दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रात राजकीय फटाके फुटू लागलेत। हो, राजकीय फटाके। राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी मतचोरीचा बॉम्ब फोडला आणि आता ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगावर प्रश्नांचं रॉकेट सोडलंय। विरोधकांच्या प्रश्नांच्या बारूदनं पेटलेला राजकीय भडका शमवणं निवडणूक आयोगासमोरचं मोठं आव्हान असणार आहे। निवडणूक आयोग ही फक्त निवडणूक घेतात। निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही, हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं। आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणते हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं। हे जे समोर आमच्या बसलेत ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का, आम्ही कठपुतळी बाहुल्यांशी बोलतोय? मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यातनं काय मिळणार आहे तुम्हाला? म्हणजे तुम्ही काही पुरावेच ठेवायचे नाही। जर का तिथलं व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितलं तर व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यायचं नाही। ठाकरे बंधूंचे सडेतोड सवाल। राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे। निवडणूक आयोग गपकार। निवडणूक घ्यायची असेल ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा। मतदार याद्यांवरून रणसंग्राम। मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि मतदार याद्यांमधले घोळ त्यांच्या समोर ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत आणि याद्या सुधारूनच निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे। उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंनी राज्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यावरती प्रश्नांची अक्षरशः सरबत्ती केली। मतदार याद्यांमधील घोळावरून ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतला होता। राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी का दाखवत नाही? मतदार नोंदणी बंद करून लपवा छपवी कशासाठी, असा सवाल राज ठाकरेंनी करताना काही मागण्याही केल्या। त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकला, मतपत्रिकेवरती निवडणुका घ्या। निवडणूक आयोग ही फक्त निवडणूक घेतात, निवडणुका घेतात, कंडक्ट करतात, परंतु राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात।
आणि राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत ह्या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे की आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार. मतदार यादीत घोळ असेल तर आम्ही निवडणुकीसाठी तयार नाही हे तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं. आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणतं हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं. दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यातनं काय मिळणार आहे तुम्हाला? यातनं फक्त घोळ होणार आहेत. आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका. राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरेंनीही प्रश्नांच्या फैरी झाडल्या. त्रुटी असतानाही निवडणुका कशाला घेता? थेट इलेक्शन फॉर सिलेक्शन जाहीर करून टाका. सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा. व्हीव्हीपॅट तुम्ही घेत नाही म्हणजे सर्व पुरावे नष्ट कराल. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवरती निवडणुका घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल तर ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. तेवढंच आता राहिलेलं आहे. दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं, मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही, पण हे जे समोर आमच्या बसलेत ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कठपुतळी बाहुल्यांशी बोलतोय आणि त्यांचे दोर वरती कुठेतरी आहेत, ते वरनं जशी बोटं हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय? विरोधकांनी सलग 2 दिवस राज्याच्या निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन काही प्रमुख मुद्दे उपस्थित केले, पण त्यावरती निवडणूक आयोगाकडून विरोधकांना काही समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. पहिला ईव्हीएमवरती आमचा आक्षेप आहेच. ईव्हीएमचा आक्षेप कमी पडतोय की काय म्हणून आता मुंबई महापालिकांच्या निवडणुका सुद्धा ईव्हीएमवरती तर घेतल्या जातच आहेत, पण व्हीव्हीपॅट पण त्याच्यात ठेवणार नाही. हाही मुद्दा एक महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही काही पुरावेच ठेवायचे नाहीत. जर का तिथलं व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितलं तर व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यायचं नाही. मतदार यादीमध्ये सगळा गोंधळ करून ठेवायचा. मतदार याद्या मागितल्या तर ते देत नाही आणि म्हणून म्हटलं की ही काही लोकशाही तुम्ही हुकुमशाहीच्या पद्धतीने चालवत असेल तर ती आम्ही कदापि मान्य करणार नाही. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आल्यात, त्यामुळे मतदार याद्यांचा मुद्दा ऐरणीवरती आलाय. आगामी काळात या मुद्द्यांवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मतदार यादीतील घोळावरनं ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारला. आज निवडणूक अधिकाऱ्यांना ठाकरे बंधूंनी प्रश्नांची सरबत्ती केली, पण या बैठकीतच उद्धव ठाकरे असं काही बोलून गेले की ज्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचे संकेत मानले जातात. तर शेजारी बसलेल्या ज्युनियर ठाकरे बंधूंमध्येही मिले सूर मेरा तुम्हारा पाहायला मिळाला. दरम्यान बैठकीत नेमकं काय घडलं बघा. उद्धव आणि राज ठाकरे शेजारी बसले. इतर नेतेही खुर्चीवर बसत असताना समोरच्या बाजूला शेकापचे जयंत पाटील उभे होते. राज ठाकरेंनी त्यांना आपल्या बाजूला बोलावून घेतलं. जयंत पाटलांसाठी खुर्चीची व्यवस्था करण्यासाठी राज ठाकरेंनी उपस्थितांना सांगितलं. यावेळी शेजारी आदित्य ठाकरे बसलेल्या खुर्चीच्या मागे अमित ठाकरे उभे होते. अमित ठाकरेंनी अमित यांचा हात धरून शेजारच्या खुर्चीवर बसवलं. तर दुसरीकडे जयंत पाटील राज आणि उद्धव ठाकरेंच्या मागे येऊन संवाद साधत होते. यावेळी आमच्यात आता कोणीही येणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी मतदार यादीतील घोळावर बोट ठेवत कांदिवलीमधील एक उदाहरण दिलं. कांदिवली पश्चिम मधील मतदार यादीत मोठा घोळ असल्याचा आरोप त्यांनी केला. मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी आज प्रत्यक्ष मतदार यादीवरील पत्त्यावर जाऊन पाहणी केली. कांदिवलीमधील गणेशनगरमध्ये नंदिनी महेंद्र चव्हाण नावाची व्यक्ती राहत नसल्याचं समोर आलंय. त्या पत्त्यावर 30 वर्षांपासून द्रौपदी वर्मा राहत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. सर्वात आधी पाहूयात यानंतर की राज ठाकरे पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले. मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व. नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23. आता वडिलांच्या डिटेल्स. नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117. मतदारसंघ 161 चारकोप. नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124.
वय 124. आता वडिलांचे डिटेल्स. नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये. अरे विषय गंभीर आहे, जरा समजून घ्या. राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे कार्यकर्ते कांदिवलीतल्या गणेशनगरमधील पत्ता असलेल्या नंदिनी आणि महेंद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांच्या काय लक्षात आलं पाहूयात. असं कोण चव्हाण आहे का? महेंद्र चव्हाण, त्याला एक महेंद्र चव्हाण होता तर 15 वर्षापूर्वी तिथून निघून गेला, पण त्याला मुलगीही नव्हती. बरोबर. दुसरा एक सांगितलं की मुलगी आहे पण तिचं लग्न होऊन ते रातोडीला त्या ठिकाणी आहे असं, पण तो पण असं हे नाही, तिचं नाव ते नाही आहे अशा. आणि इतर असा कोण महेंद्र चव्हाण नाही आहे, तिची मुलगीचं नाव नंदिनी चव्हाण आहे अशा. आणि आपण इथे या ठिकाणी इकडचे सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना शिंदे त्यांनाही विचारलं या ठिकाणी की बाबा, पण तिकडे असा कोणीही व्यक्ती महेंद्र चव्हाण या त्याची मुलगी नंदिनी असं या ठिकाणी राहत नाही आहे. 110 ते 120 रूम आहेत, त्यामध्ये एकही महेंद्र चव्हाण किंवा नंदिनी चव्हाण नाही. वयाचा एक वेळ घोळ झाला असेल की आकडा मागे पुढे होतो, पण जागेवरती राहतच नाही आहे, हा मोठा विषय आहे. म्हणजे नसताना इथं नाव ॲड केलं गेलं आहे. तुम्ही पाहिलं तर सोसायटीचे शिवंजरी जी सोसायटीचं बोर्ड दिसतो आहे ह्याचे अध्यक्ष इथे बरोबर आहेत आमच्या राजेश शिंदे, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. पण कसं आहे, हा जो खेळ चालला आहे निवडणूक आयोगाचा, हा खूप गंभीर खेळ आहे.